यापुढेही जयसिंगपूरच्या विकासाची गती कायम. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर 2019 नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे 350 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून हीच विकासाची गती पुढील काळातही कायम ठेवली जाईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. जयसिंगपूर नगरपालिकेतील नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शहराची आखीव रेखीव ओळख जपण्यावर भर देण्यात येणार असून झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड व त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार येत्या 9 तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारमुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देत जयसिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल असे त्यांनी नमूद केले. शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासावर भर देण्यात येणार असून नगरपालिका शाळांचे डिजिटायझेशन, मॉडेल शाळा उभारणी व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. प्रस्तावित मोठ्या क्षमतेच्या रुग्णालयामुळे शहर व परिसराच्या विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या 6 वर्षातील विकास कामांचा आढावा घेत जयसिंगपूरला बारामतीप्रमाणे सक्षम व सुविधा संपन्न शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.